लग्नानंतर होईलच प्रेम. आत्तापर्यंत इकडे आता वसू आणि विजय या दोघांनी कारस्थानांचा अगदी हद्द केलेली आहे आणि आता त्यांना असं वाटतंय की आपण आता इकडे मिथुनला या सगळ्यामध्ये मानिनीच्या विरुद्ध भडकवलं आणि त्यानंतर मग आता आपण इकडे आपला डाव सिद्ध करू शकतो. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळ्या घरच्यांनी मिळून त्यांच्या विरुद्ध असा काही मोठा डाव रचलाय की ज्याच्यात ते दोघं जणच अडकलेत आणि दोघं जण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे काव्याला त्रास देण्याचा जो काही प्लॅन आहे तो प्लॅन आता फ्लॉप करत आहेत आणि एका झटक्यात प्रेक्षकांनो या दोघांची थोबाड फोडत मानिनीने कायमची घरातून हक्कलपट्टी केलेली आहे. नक्की काय घडले, मानिनीला हे सगळं कसं समजलं आणि या सगळ्यामध्ये मिथुनने काय नक्की केले, मिथुन भाऊजींनी जे काही कारस्थान केले यांच्याच विरोधात ते मात्र महानिर्णायक ठरले. नक्की काय घडले आणि त्यावेळेला नंदिनीने काव्याचा जीव कसा वाचवलाय सगळं प्रेक्षकांनो आपण तर पाहिलं की आता मिथुनचे कान भरत इकडे आता या दोघांनी सांगितलंय की वहिनी तुझ्याबद्दल आता म्हणजे मानिनी वहिनी तुझ्याबद्दल बोलत होत्या की मिथुन भाऊजींचं ना कसलं कर्तव्य ना काही, नुसते आपले खायला काळणी भुईला बार, नुसते आपले निष्क्रियसारखे घरात बसून असतात. फक्त त्यांना म्हणजे काही करायला काम नको, फक्त वेळच्या वेळी त्यांना आता सगळं हातात मिळालं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये इकडे आता मिथुनला मानिनी वहिनीवरती विश्वास आहे. मानिनी वहिनी आपल्याबद्दल असं काही बोलणार नाहीत हे त्याला माहिती असल्या कारणाने तो आता मानिनीची भेट घ्यायला जातो. पण खरं तर मानिनी या सगळ्यामध्ये काव्यासाठी खूपच आता म्हणजे तिला खूप भीती वाटत आहे. नक्की आता काव्याच्या मुलाला काही व्हायला नको हा तिचा कन्सर्न आहे आणि त्यासाठी तिच्या डोक्यात जो काही विचार आहे त्यामुळे ते मिथुनला जरी इग्नोर करत असली नंतर तिच्या लक्षात आलंय की आपण दोनदा मिथुन भाऊजींच्या बरोबर आता खूप रूढ वागलोय, त्यांचा खरं तर आपल्याकडून अपमान झालाय म्हणून मानिनी परत आले. आणि काय झालं मिथुन भाऊजी, म्हणजे आता मी तुमच्यासोबत दृढ वागले पण माझ्या डोक्यातनं काहीतरी वेगळंच आहे हो, म्हणजे मला ह्या दोघींची खूप काळजी वाटते. सारखं राहून मला आता अशुभ विचार मनात येत आहेत आणि त्यावरती तुम्हाला काय बोलायचं होतं. आणि त्यावरती मग आता मिथुन सांगायला लागतो मला कळत नाही आहे, म्हणजे आता वसुआत्या आणि आता विजय यांचं काहीतरी कारस्थान चाललंय हवेनी. आणि त्यावरती मग आता इकडे मानिनी म्हणायला लागते कसलं कारस्थान, काय नक्की चाललंय. आणि त्यावरती तो आता सांगायला लागतो अगं मला तुझ्या विरुद्ध भडकवत होते, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यानंतर मानिनी म्हणते भाऊजी काहीतरी आहे खरं, म्हणजे आपल्याला ह्या दोघांमध्ये लक्ष ठेवायला पाहिजे हा. त्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो नाही म्हणजे आता त्यांचं काहीतरी डाव आहे, आजच्या दिवसाला आपण आता कुणीच कुठे जायचं नाहीये, आपण घरात लपून बसूया कारण आत्ता घरामध्ये फक्त काव्य आणि ते दोघंच जण असणार आहेत. यावरती मानिनी म्हणते तुम्ही हे बोलताय माझ्या लक्षातच आलं नाहीये. नाही बरं झालं तुम्ही मला सांगितलं, काही झालं तरी सुद्धा या दोघांना मात्र आता धडा शिकवायलाच पाहिजे. काय नक्की त्यांच्या मनामध्ये आहे आणि आता ते असं का बोलतायत, तुम्हाला का माझ्या विरुद्ध भडकवत होत्या. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे मिथुन की वहिनी तुम्ही चिंता करू नका, मी आता त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, तुम्ही तुमचं काम उरकून या. त्यानंतर मग आता मानिनी तिच्या कामासाठी बाहेर पडले. खरं तर तिला या सगळ्यामध्ये आता गुरुजींची भेट घ्यायची असते, म्हणजे आता गुरुजी असं का बोलले आणि आता गुरुजींना काव्याच्या हातामध्ये बाळ पण दिसतंय पण ते बाळ काव्याचं नाही आहे का, काय नक्की गौडबंगाल आहे किंवा आता इकडे वसू खरं बोलतीये की नाही बोलते हे जाणून घेण्यासाठी ती आता गुरुजींच्या घरी निघालेली आहे. तोचपर्यंत आता मात्र निघताना तिने इकडे मिथुनला सगळं लक्ष ठेवायला सांगून ती निघून गेले. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता नंदिनी, पार्थ आणि जीवा हे तिघही जण जायला निघालेले असताना त्याच मिथुन आता तिकडे आलेला आहे आणि एक काम करा ना, आजच्या दिवसाला तुम्ही कुठे गेला नाहीत तर बरं होईल. यावरती मग आता तिघे म्हणतात काय बोलतोयस काय तू. यावरती मग आता तो सांगतो नाही असंच माझ्या मनाला आणि वहिनींना आज आम्हाला दोघांना पण असं काहीतरी अघटित घडणार असं वाटत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज आता आपण कुठे नको जाऊया, हां म्हणजे जाण्याचं नाटक करूया पण आता आपण आपापल्या खोलीतच बसून राहूया. असं म्हटल्यावरती मग आता नंदिनी म्हणते मिथुन भाऊजी नक्कीच म्हणजे मिथुन काका काहीतरी नक्कीच झालेलं आहे. आई तुम्हाला काही बोलल्या का, म्हणजे तुम्हाला आईच्या ह्याचं टेन्शन आलंय का. आईंनी खूप टेन्शन घेतलंय हो, म्हणजे आता जिथपासून हे सगळं काही बाबा वगैरे काही बोललेत ना तिथपासून सगळ्यात जास्त टेन्शन जर का कोणाला आलं असेल ना तर ते आईंना आहे. ठीक आहे, आईने जर का तुम्हाला काही सांगितले ना तर ते मात्र तुम्ही नक्की करा बरं का. असं म्हणत नंदिनी सांगते मी तर थांबत आहे. असं म्हटल्यावर ती पार्थ आणि इकडे जीवा
या दोघांना मात्र आता आज काही थांबायला वेळ मिळत नाहीये, पण नंदिनी मात्र आता काहीही झालं तरी तिच्या मनामध्ये शंका आहे की आईंना जर का असं काही वाटत आहे ना तर आपण थांबलेलंच बरं, असं म्हणत नंदिनी थांबते. बरं, तो नंतर मी इकडे आपण पाहिलंय की सगळेजण म्हणजे नंदिनी आपल्या रूममध्ये आहे याची कोणतीही खबर बात मात्र आता इकडे या दोघांना नाही आहे. दोघांनाही माहीत नाही आहे की आता नंदिनी घरामध्ये आहे. आणि त्यानंतर मग आता हे दोघंजण वाट पाहत आहेत ते म्हणजे काव्याला त्रास देण्याची. आणि काव्याला त्रास देण्यासाठी ते आता बरोबर रीतीने लाईट्स ऑफ करतात. ज्या वेळेला ते आता लाईट्स ऑफ करत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे काव्या तिचा अभ्यास करते आहे. या दोघांनी लाईट्स ऑफ केले. काव्याला लगेचच सफोकेट व्हायला लागतं किंवा तिला या सगळ्याचा खूप फोबिया आहे हे त्या दोघांनाही माहिती आहे. म्हणून आता अभ्यास करत असणाऱ्या काव्याला मुद्दामच त्रास देण्यासाठी त्या दोघांनी लाईट आता घालवलेली आहे. ज्या वेळेला लाईट्स बंद होते काव्याला थोडा आता त्रास व्हायला लागतो आणि ती विचार करते घरात कुणीच नाही आहे, लाईट्स कसे काय गेले, अरे देवा आता मी काय करू, असा विचार ती आता करत असताना मग आता ती विचार करते नाही आणि तिच्या बॉटलमधलं पाणी पण संपलेलं असतं. म्हणून आता ते पाणी घेऊन जाण्यासाठी ती आता खाली उतरलेली आहे. ज्या वेळेला ती खाली उतरते हे दोघं जण बरोबर रीतीने पाहत आहेत की कधी एकदा ती खाली उतरणार आणि त्यानंतर आपण इकडे असं काहीतरी करायचं की त्यानंतर ती खालीच पडली पाहिजे. असं म्हटल्यावरती मग ताबडतोब इकडे आता दोघं जण लपून छपून पाहत आहेत आणि त्याच वेळेला काव्याला एकदम त्रास व्हायला लागतोय. एकतर लाईट गेले आणि तिला आधीच त्रास होत असताना त्यानंतर तिला आता मळमळायला लागतं आणि त्यानंतर तिला त्रास व्हायला लागतो. म्हणून ती पाणी पिण्यासाठी आपली आता बॉटल बघते तर बॉटलमध्ये पाणी नाही आहे. पाणी नसल्या कारणाने काव्या आता ते पाणी म्हणजे बॉटल घेऊन ती आता खाली यायला निघालेली आहे. ज्या वेळेला ती खाली येत आहे सगळीकडे मिट्ट अंधार आहे आणि घरामध्ये कुणीच नाही आहे. सगळेजण बाहेर गेल्या कारणाने मग आता काव्या एक एक करत इकडे खाली उतरत आहे जिना आणि हे दोघं जण खूपच खुश झालेत. त्याच वेळेला काव्याच्या हातामधली बॉटल खाली पडल्यावरती आता हे दोघं जण खुश झालेले आहेत. दोघं जण खुश होतात आणि त्याच वेळेला आता काव्या खाली पडणार आणि त्यानंतर गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार आणि खऱ्या अर्थाने रम्याला आपण आता खूप मोठं सरप्राईज देऊ शकतो, जेणेकरून इकडे आता रम्याला समजेल की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा काव्या आणि तिचं बाळच नाही आहे आणि त्यानंतर रम्या आता खुश होणार. म्हणून हे दोघं जण खूपच खुश आहेत आणि त्याच वेळेला इकडे आता ते वाट पाहत आहेत काव्याच्या पडण्याची. त्याच वेळेला काव्याचा तोल जातोय आणि ती आता पाय घसरून खाली आता पडणार. पण तितक्यातच आपल्या रूममध्ये असलेल्या नंदिनीला कसला तरी आवाज आलाय आणि नंदिनी मात्र आता बाहेर आले आणि तितक्यातच लपून बसलेली मानिनी सुद्धा आता इकडून बाहेर आले. समोरचं दृश्य बघता आणि हे दोघं जण लपून छपून हे सगळं पाहत आहेत हे बघता मात्र आता इकडे या सगळ्या प्रकाराचा आढावा लगेचच सगळ्यांच्या लक्षात. पण त्याच वेळेला तिकडे आता नंदिनी धावत पळत आलेली आहे आणि खरं तर नंदिनी धावत पळत येत असताना तिचा सुद्धा पाय झटकायची वेळ आले. पण दोघी एकमेकीला सावरतायत आणि त्यानंतर मग आता जिन्यावरून पडणाऱ्या काव्याला नंदिनीने व्यवस्थितरित्या वाचवलेलं आहे आणि ती म्हणते काय झालं. यावरती मग आता काव्या सांगायला लागते अगं काही नाही ताई, लाईट्स गेल्या होत्या आणि म्हणून हा सगळा गोंधळ झाला. नंदिनीला काहीच कळत नाही की अचानकपणे लाईट्स गेल्या कशा आणि आता इकडे काव्या अशी कशी काय इथपर्यंत पोहोचली. आणि त्यानंतर ती आता काव्याला सावरते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे मानिनी येते आणि लाईट्स गेल्या नव्हत्या तर आता लाईट्स घालवण्यात आल्या होत्या. या दोघांनी मिळून आता हे कारस्थान केलेलं होतं असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मग लगेचच इकडे आता ती सांगायला लागते हे सगळं ह्या दोघांनी केले. मिथुन भाऊजींना माझ्या विरुद्ध भडकवून त्यांना ज्या वेळेला यांनी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तेव्हाच मला कळलं होतं की यांचं काहीतरी डाव साधलाय आणि म्हणूनच मी कुठे गेले नव्हते. मी इथेच थांबले होते आणि इथेच थांबून या दोघांची कारस्थानं पाहत होते. पण आता हे इतक्या खालच्या पातळीला जातील असं मला वाटलं नव्हतं. ते काही नाहीये. आता एकदा विक्रमला येऊ दे, मग विक्रम आला ना की तुम्हाला दोघांना या घरामध्ये मी अजिबात ठेवणार नाही. मी ज्या वेळेला इकडे आता विजय आणि रम्या या दोघांचं लग्न झालं होतं ना आणि त्याच वेळेला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की जर का माझ्या दोन सुनांच्या जीवाला काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुम्हाला सोडणार नाहीये आणि आज माझा शब्द मी खरा करते.
मग हे जावई असो आणि काही असो, आता इकडे या घरामध्ये जे काही कारस्थान करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ना, तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाहीये. माझ्या सुनांच्या वाटेला जाणाऱ्या प्रत्येकाला मी धडा शिकवणार, असं म्हणत तिने आता ह्या दोघांचं चांगलंच थोबाड फोडलंय आणि त्यानंतर दोघांना हाताला धरून घराबाहेर काढलंय. विक्रम येतील तेव्हा येतील, काय होईल तेव्हा होईल, पण या घरामध्ये तुम्ही दोघं जण राहू शकत नाहीयात. आज किती मोठा अनर्थ करायला निघाला होतात, असं म्हणत चिडलेली मानिनी ह्या दोघांनाही हक्कलपट्टी करते. आता मात्र दोघांचे धाबे दणाणलेत. एकतर आता आपलाच डाव आपल्या अंगाशी आलाय आणि त्याच्यातून आता पुढे नक्की काय घडणार? खरंच ह्या दोघांना बाहेर काढण्यामध्ये मानिनी यशस्वी होणार का, की पुन्हा एकदा काहीतरी कुरघोडे होत हे दोघं जण घरातच बसून राहणार? येणाऱ्या भागात सगळं कळणार.